हालेलुया. प्रेज द लॉर्ड चर्च. आजच्या या मंगळवारच्या संध्याकाळच्या बायबल स्टडीमध्ये आज मी तुमचं स्वागत करतो. आणि दर मंगळवारी आपण देवाच्या वचनामधून आपण शिकत असतो. पास्टर आपल्याला शिकवत असतात. आणि आज ज्या विषयावर पास्टर आपल्याला शिकवणार आहेत तो म्हणजे आपले विचार व कल्पना. तर का नाही प्रेरणा, आज आपण ही वेळ घेऊया, प्रभूकडे प्रार्थना करूया आणि देवाचं वचन स्वीकारण्यासाठी आज आपण आपलं हृदय तयार करूया. स्वर्गीय पित्या प्रभू, तुला आज आम्ही धन्यवाद देतो, तुला आम्ही गौरव महिमा देतो. प्रभू, या सुंदरशी वेळ तू आज आम्हाला दिली आहे प्रभू, तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी, तुझं वचन शिकण्यासाठी. प्रभू, तुझं वचन हे जीवन आहे प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आज हे बायबल स्टडी ऐकताना प्रभू, याच्यातून शिकताना प्रभू, तू आमच्या मनाचा, विचारांचा, कल्पनेचा तू आज ताबा घे प्रभू. आणि तुझी जी इच्छा आहे प्रभू की आम्ही शिकलो पाहिजे प्रभू, ते कार्य आमच्या जीवनामध्ये तू कर प्रभू. आज आम्ही आमचं मन तुला समर्पित करतो प्रभू. आज तू आमचा ताबा घे प्रभू आणि आज तुझं एक नवीन कार्य आमच्या जीवनामध्ये तू कर प्रभू. तुला आम्ही धन्यवाद देते, तुझी स्तुती करतो. व इथून पुढची सर्व वेळ पित्या तुझ्या हातामध्ये आज आम्ही देतो. येशूच्या नावाने आज आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो एक पित्या. आमेन. हालेलुया. प्रियांनो, आज आपण ही वेळ घेऊया आणि आज आपल्यामध्ये देवाचे सेवक आहेत पास्टर सुधीर साबळे. आज आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. थँक्यू. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू ब्रदर जॉय. प्रियांनो, प्रभू चांगला आहे आणि त्याचं कार्य आमच्या जीवनात अद्भुतरित्या घडत आहे. पवित्र आत्मा ह्या व्यक्तिमत्वावर किंवा देवाच्या त्रैक्यत्वेवर आपण अभ्यास करत आहोत आणि पवित्र आत्म्याचा आपण अभ्यास मागील काही दिवसामध्ये त्याच्यावर करत असताना मागच्या वेळेला जो बायबल स्टडी मी तुम्हाला सांगती शेअर केला तो प्रेषणांची कृत्याचा 2रा अध्याय आणि 16व्या वचनातून मी ज्या वेळेला पेत्राने हे वक्तव्य केलं की पवित्र आत्मा ज्यावेळेस येईल, हे योएल संदेष्टाने दिलेलं भविष्यवाणी होती आणि ती भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. आपण वाचूया प्रेषणांची कृत्याचा 2रा अध्याय 16 वचन मी तुम्हासाठी वाचतो. परंतु जे योएल भविष्यद्वारे सांगितले होते ते हे आहे, देव म्हणतो शेवटल्या दिवसामध्ये असे होईल की मी आपला आत्मा सर्व मानवजातीवर ओतून देईन, तेव्हा तुमचे व मुलगे व तुमच्या मुली भविष्य सांगतील आणि तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या म्हाताऱ्यास स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसामध्ये माझ्या दासांवर माझ्या दासींवर मी आपला आत्मा ओतीन, तेव्हा ते भविष्य सांगतील. आणि वर आकाशात अद्भुते, खाली पृथ्वीवर चिन्हे म्हणजे रक्त व अग्नी धुरांचा लोट अशी दाखवेल. प्रभूचा तो मोठा व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व रक्त चंद्रमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याला हाक मारील तो तारला जाईल. ही भविष्यवाणी प्रियांनो आम्हाला योएल संदेष्टाने दिलेली पाहायला मिळते. आणि लुकाने ज्यावेळेस हे प्रेषणांचे कृत्य लिहिलं त्यावेळेस पेत्राचं जे वक्तव्य आहे तेच वक्तव्य भविष्यवाणी ह्या ठिकाणी तो सांगत आहे. आणि तो येरुशलेमातल्या त्या लोकांना सांगते, जे यहुदी लोक होते त्यांना तो सांगते की पहा, ह्या प्रकारे पवित्र आत्मा, ते लोक म्हणत होते की हे लोक दारू प्यालेले आहेत आणि तो तसं नाही आहे. ह्या ठिकाणी तो म्हणतो की पवित्र आत्मा यांच्यावर उतरून आलेला आहे आणि ते भविष्य करण्यात आलेलं आहे. योएल संदेष्टाने ते भविष्य सांगितलेलं आहे आणि त्याची परिपूर्तता त्या दिवशी घडत होती, पेंटिकॉस्टच्या दिवशी. आणि आम्हाला माहिती आहे प्रियांनो की त्या दिवशी ह्या वचनाचा प्रारंभ झाला, देवाच्या आत्म्याची ओतणी झाली. त्या ठिकाणी आम्हाला कुठंच पाहायला मिळत नाही की त्या दिवसांमध्ये कोणी भविष्य सांगितले, पण ज्यावेळेस ते अन्य भाषेत बोलत होते त्यावेळेस ते परमेश्वराची उपकार स्तुती करत होते असं लिहिलेलं आहे. 17 वेगवेगळ्या भाषांमध्ये ते देवाची स्तुती करत होते, देवाला धन्यवाद देत होते, देवाचे महत्कृत्य वर्णत होते अन्य भाषामध्ये. आणि जवळपास तिथं असलेल्या लोकांनी ती जी काही वाणी ऐकली ती पवित्र आत्म्याचं काम होतं, ते आमचं काम नाही आहे. 17 लोक एकत्र जर बोलत असतील तर बाहेर उभारणाऱ्या कुठल्याच व्यक्तीला, आणि 17 लोक एकत्र वेगवेगळ्या भाषा बोलत असतील तर बाहेरच्या लोकांना काहीच समजणार नाही. मी तुम्हाला सांगतो, त्या कागदावर लिहून देतो तुम्हाला, मी प्रयत्न करून बघा, मी केलेला आहे. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, त्या दिवसापासून देवाच्या आत्म्याचं काम सुरू झालं आणि मग आपण पाहिलं की पहिली गोष्ट, त्यांना प्रॉफेसी किंवा संदेश देण्याची क्षमता प्राप्त होईल. ते भविष्य म्हणजे पुढच्या घटना सांगतील असं म्हटलं नाही. आणि मग दुसरी गोष्ट आपण पाहतो की त्या लोकांना तरुणांना दृष्टांत होतील.
आणि ह्या दृष्टांताबद्दल अभ्यास करत असताना एक गोष्ट माझ्या मनामध्ये आणि विचारामध्ये आली आणि मला असं वाटलं की मी त्याबद्दल तुम्हाला सांगते, अधिक वाटून घ्यावं, बोलावं. आणि ते म्हणजे जे विचार आणि ज्या कल्पना आपण करतो. कारण त्या दृष्टांतामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडते, जी आमच्यावर फार प्रभाव करते, ज्यामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये जीवनभर त्याला आम्ही तोंड देत असतो. आणि ते म्हणजे आमच्या कल्पना आणि आमचे विचार. आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या कल्पनेमध्ये दृष्टांत पाहायला लागतो, देवाचं वचन पाहायला लागतो, ते आमच्यासाठी कार्यरत व्हायला लागतं. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगते थोडंसं इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय आणि 20व्या वचनामधून काही गोष्टी तुम्ही सांगते मी वाटून घेऊ इच्छितो. आपण पाहूया इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय आणि 20वा वचन. तर आता आम्ही ज्याची मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा जो आम्हामध्ये कार्य करणाऱ्या सामर्थ्याच्या प्रमाणे फार अधिक करण्यास समर्थ आहे. आमेन. पुढे वाचा. त्याला सदा सर्व काळ सर्व पिढ्यापर्यंत मंडळीत आणि ख्रिस्त येशूमध्ये गौरव असो. आमेन. आमेन. या ठिकाणी ज्यावेळेस पॉल ह्या इफिस्कराच्या मंडळीला पत्र लिहितो आहे आणि त्या पत्रामध्ये तो काही मागण्या करत आहे. तो म्हणतो प्रार्थना तुम्ही जे करता, जी काही मागणी तुम्ही करता, जी काही तुम्ही प्रार्थना करता, पण नुसती प्रार्थना करून तो म्हणत नाही तिथं थांबायला पाहिजे, तर मागण्या आणि कल्पना तुम्ही करता. ओके, फार गरज आहे. काही काही लोकांच्या जीवनामध्ये देव परमेश्वराचं काम घडत नाही. याचं कारण हे आहे, ते फक्त मर्यादित होतात मागणीपर्यंत. पण मागणीच्या पुढं आम्हाला जायला पाहिजे. आणि मागणीच्या पुढं आम्हाला आहे की कल्पना. मागणीबद्दल आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. खुद्द प्रभू येशू ख्रिस्तांनी म्हटलेलं आहे, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. जर तुम्ही मत्ते 7:7 वाचाल, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडलं जाईल. आणि ते वचन आम्ही ऐकलेलं आहे, माहिती आहे. पण याकोबानी एक पत्र लिहिलेलं आहे. याकोबाच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीने मागता. की आपण वाचूया याकोबाचं पत्राचा 4था अध्याय आणि 3रं वचन. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही आपल्या चैनीसाठी खर्चावे अशा वाईट प्रकारे मागता. तुमचं जे मागणं आहे ते चुकीचं मागणं आहे. बर, आता आज माझा काही प्रार्थना हा विषय नाही आहे, पण या ठिकाणी ते शब्द आलेले की मला मागायला पाहिजे. पण प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का आम्ही कसं मागायला पाहिजे? जर तुम्ही योहानाचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 14 आणि 15 वचन जर वाचाल, तर तुम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे मागायला शिकवलेलं आलेलं आहे. आम्हाला माहिती आहे जे काय आम्ही मागतो ते आम्हाला तो देतो. बर, योहानाचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 14 आणि 15 वचन. योहानाचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 14 आणि 15 वचन वाचून ऐकूया. आणि त्याच्याजवळ जे धैर्य आपल्याला आहे ते हेच आहे देवाजवळ आम्हाला धैर्य हे आहे, ते हेच आहे की जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपल्या त्याच्या इच्छेप्रमाणे जर काही मागितले, ज्याची मागणी व कल्पना करता किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे जे काही मागितले, बर, तर तो आपले ऐकेल. तर तो आपले ऐकेल. फार महत्वाची गोष्ट आहे की त्याच्या इच्छेप्रमाणे आपण मागायला पाहिजे. बर, 15 वचन. आणि जे काही आपण मागतो त्याविषयी तो आपले ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे. तर जी मागणी आपण त्याच्याजवळ मागितली आहेत ती आपल्याला मिळाली आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. ती आपल्याला मिळाली आहे म्हणजे तो विश्वासाचे स्टेटमेंट करत आहे. आता महत्वाचा प्रश्न येतो की मला देवबापाची इच्छा माहित आहे का? बऱ्याच वेळा आम्हाला हे समजत नाहीये की देवाची इच्छा माझ्यासाठी काय मी मागायला, कमी चुकीचं काही मागत आहे का? अहो, देवाची इच्छा ही ह्या पवित्र शास्त्रामध्ये, ह्या वचनामध्ये आम्हाला प्रगट होते. देवाची इच्छा ह्या पवित्र शास्त्रातल्या प्रत्येक वचनामधून आम्हाला दिसून येते. पण काही काही लोक यातला काही भाग आपल्यासाठी स्वीकारतात आणि काही भाग सोडून देतात. तसं नाही आहे. देवाची परिपूर्ण इच्छा आम्हाला समजायला पाहिजे. पण त्या परिपूर्ण इच्छा समजण्यासाठी
आम्हाला आमच्या कल्पना किंवा आमच्या विचारांना बदलायची गरज आहे. जे काही देवाच्या इच्छेप्रमाणे मागतो ते आम्हाला मिळतं. हालेलुया. आम्हाला ठाऊक आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, जर देवाची इच्छा जर तुम्हाला माहीत आहे तर त्या देवाच्या इच्छेमध्ये असताना तुम्हाला फार स्ट्रगल करावा लागत नाही. पण ही देवाची इच्छा समजते कशी? जर तुम्ही रोमकरास पत्राचा 12वा अध्याय 1 आणि 2 वचन वाचाल तर त्या ठिकाणी देवाची इच्छा तुम्ही कशी समजून घ्यायची त्याबद्दल सांगितलेलं आहे. की देवाची इच्छा तुमच्या जीवनामध्ये कशी तुम्ही इच्छा समजून घ्यायची हे सांगितलेलं आहे. पहा काय सांगितलं त्या ठिकाणी. रोमकरास पत्र 12वा अध्याय 1 आणि 2 वचन. यास्तव भावांनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला आवडता यज्ञ अशी सादर करून द्यावी. आता तुम्हाला तुमची शरीर देवाला आवडता यज्ञ सादर करायची आहे. आणि इथंच सर्वांना प्रॉब्लेम येतो. देवाला प्रिय, देवाला आवडणारा हे शरीर, ज्या वेळेला तुम्ही ह्या शरीराच्या मार्गदर्शनामध्ये चालता त्यावेळेस तुम्ही चैनीसाठी मागणी करताय. पण ज्या वेळेला तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे तुमच्या आत्मिक जीवनासाठी काही गोष्टी मागता त्यावेळेस त्या तुमच्यासाठी असतात. आता तुम्ही म्हणाल की पास्टर मग मी काही गाडी मागू नये का? नाही प्रियांनो, बायबलमध्ये असं कुठंच लिहिलेलं नाही आहे. इनफॅक्ट देवबाप म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालता त्यावेळेस त्याच्याकडून तुमच्या जीवनामध्ये समृद्धी यायला लागते. तो तुम्हाला समृद्ध करायला लागतो. ही देवाची योजना आहे, देवाची प्लॅनिंग आहे की तुम्ही समृद्ध व्हावं. मग ही निश्चित चैन म्हणजे काय याचा कधीतरी अभ्यास करा स्वतःच्या जीवनामध्ये. पण ह्या ठिकाणी दुसऱ्या वचनात सांगितलेलं आहे ही तुमची आत्मिक सेवा आहे. ही तुमचे शरीर समर्पण करणं ही आत्मिक सेवा आहे. देवाच्या त्या वेदीवर जाऊन तुमच्या देहाच्या यज्ञार्पण करणं. ओके. मग कदाचित तुमचं बोलणं असेल, तुमचे डोळे असतील, तुमचे कान असतील, ज्या हाताने तुम्ही ज्या गोष्टी करता ते असतील, ज्या पाय तुमचे चालतात त्या गोष्टी तुम्ही ज्या समज. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये जे चुकीच्या गोष्टी भरलेल्या आहेत त्या देवाच्या समोर टाकण्याची गरज आहे. कारण आणि मग काही लोक हे फार सहज घेतात. काही लोकांना असं वाटतं ठीक आहे ना, मी काय एवढं थोडंसं केलं तर काय. पण तुम्ही देवाची परिपूर्ण इच्छा गमावू शकता प्रियांनो. देवाची परिपूर्ण इच्छा तुमच्या जीवनामध्ये काम करू शकत नाही ज्या वेळेला तुम्ही तुमचं स्वतःचं यज्ञ म्हणून अर्पण करत नाही. पुढे जाऊया आपण. आणि या जगाशी समरूप होऊ नका. या युगाशी समरूप, ह्या युगाबरोबर आपले मन एकत्र करू नका. तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. यासाठी की देवाचा मनोदय जो उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण तो काय आहे याची तुम्ही पारख करावी. देवाचा मनोदय उत्तम आणि परिपूर्ण. काय किती गोष्टी सांगितल्या? उत्तम. यासाठी की देवाचा मनोदय जो उत्तम, देवाची इच्छा जी उत्तम आहे आणि आवडता, देवाला आवडणारा आहे आणि परिपूर्ण इच्छा आहे. आता त्या इच्छेनुसार जेव्हा आम्ही देवाला मागायला लागतो तेव्हा आम्हाला गोष्टी मिळतात. कारण तुम्ही मागता त्याच्या इच्छेनुसार मागता म्हणून त्या तुम्हाला गोष्टी मिळतात. आणि आम्हाला माहीत आहे की ज्या गोष्टी आम्ही मागितल्या त्या आम्हाला मिळालेल्या आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही पवित्र शास्त्राने आपल्या मनाचं नवीनीकरण करता त्यावेळेला त्या गोष्टी तुम्हाला दिसायला लागतात. मी ज्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे याचं कारण आहे मागणी आणि कल्पना ह्या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जातात. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट देवाला मागता आणि जर ती गोष्ट देवाच्या वचनानुसार आहे, इच्छेनुसार आहे, तर त्याची तुम्ही कल्पना करायला सुरुवात करायला पाहिजे. तुम्ही ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे. मागणी आणि कल्पना, जे काही तुम्ही मागितलेलं आहे त्याची कल्पना तुम्ही करायला पाहिजे. प्रियांनो, बऱ्याच वेळा ह्याच बाबतीमध्ये ह्याच भागामध्ये आम्ही कमी पडतो. का? कारण आम्ही ज्यावेळेस देवाकडे एखादी गोष्ट मागतो आणि मग त्याची कल्पना करायला लागतो त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये बाहेरच्या ह्या युगातल्या अशा गोष्टी येतात की नाही हे तुझ्यासाठी होणारच नाही, तुला हे शक्यच नाही. ह्या
जगामधला एखादा रिपोर्ट आम्हाला येतो आणि तो रिपोर्ट म्हणतो की तुझी ही परिस्थिती बदलूच शकत नाही. आणि मग त्या कल्पनेमध्ये जेव्हा तो विचार येतो त्यावेळेस ती कल्पना डिस्टॉर्ट होते. ते विचार बदलून जातात आणि मग जे तुमची चाल आहे त्या चालीमध्ये देवाला जे तुमच्या जीवनात करायचं आहे ते तुम्हाला प्राप्त होत नाही. माझ्या भावना बहिणींनो, आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. हे देवाने जेव्हा तुम्हाला मला घडलं त्यावेळेला देवाने अशी एक अद्भुत एक क्षमता आम्हाला दिलेली आहे की आम्ही आमच्या कल्पनेने जीवन जगत असतो. सर्व जीवन, आमचं जीवन जे आहे आमच्या कल्पनेने आहे. तुम्ही जे काही करता, तुम्ही पवित्र जीवन जगता, तुम्ही पाप करता, किंवा तुम्ही जगामध्ये तुम्ही कुठलंही काम करता, तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे प्रवास करता, ह्या प्रत्येक गोष्टी करत असताना तुम्ही पहिले त्याबद्दल कल्पना करता, त्याबद्दल तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार करता. विचारच्या द्वारे कल्पना तयार होतात आणि त्या कल्पना तुम्हाला प्रियानो त्या गोष्टी करायला लावतात. लक्षात ठेवा, कोणी व्यक्ती कल्पना केल्याशिवाय पापात पडू शकत नाही. आणि म्हणून देवबापाने आम्हाला असं मनुष्य पण दिलेलं आहे, आम्हाला असं बनवलंय, असं घडवलंय की आम्ही कल्पना करायला शिकलं पाहिजे. कल्पना करतो आम्ही, कल्पना करण्याची गरज आहे आणि त्यामध्ये आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. प्रियांनो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही कशा प्रकारे जे विचार मनुष्य करतो. आपल्याला नीतिसूत्र पुस्तकाचा 23वा अध्याय आणि 7वं वचन वाचूया आपण. नीतिसूत्रे 23:7. आता बायबल सोसायटीचं भाषांतरामध्ये नाही, पण रमाबाईच्या भाषांतरामधून आपण ते वाचूया. नीतिसूत्र याचा 23वा अध्याय आणि 7वं वचन. कारण तो आपल्या अंतर्यामी जसा विचार करीत असतो तसाच तो आहे. पहा, बायबलचं वचन सांगतं जसा मनुष्य आपल्या अंतःकरणामध्ये विचार करतो तसाच तो असतो. इंग्लिशमधलं ॲज ही थिंक्स इन हिज हार्ट सो इज ही. जसा तो आपल्या मनात विचार करतो तसाच तुम्ही जे काही आहात, तुम्ही जे विचार करतात त्याद्वारे आहात. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आम्हाला समजायला पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही त्या मनातल्या विचारांकडे लक्ष देत नाही. आम्ही आमच्या मनातल्या प्रभूला आम्ही कबूल करतो. प्रभू येशू माझा प्रभू आहे, त्याला बसल्या फटक्याने मला आरोग्य मिळालेलं आहे. पण ते जे वचन आहे ते माझ्या मनात मला प्रगट झालं का? पास्टर मी कबूल करत आहे. मी कितीतरी लोकांसाठी काम करत, पास्टर मला माहिती आहे मी कबूल करतो. हो, मला मान्य आहे तू कबूल करतो, पण तुझ्या मनामध्ये काय विचार चालू आहेत? तुझ्या मनामध्ये ते विचार चालू आहेत का किंवा डॉक्टरनी सांगितलेलं आहे की असं असं होणार आहे? तुझ्या मनामध्ये असे विचार आलेले आहेत का की बाबा ह्या आजारातून कोणीच बरा झालेला नाही आहे? ओके, तुझ्या मनामध्ये असे विचार आले का ती गोष्ट मला मिळणारच नाही आहे? मनामध्ये ते बाहेर दिसत नाही, बाहेर प्रेज द लॉर्ड आहे मुखामध्ये, पण मनामध्ये ह्या ज्या विचार आणि कल्पना आहेत ह्या प्रियांनो आमचं युद्ध आमच्या कल्पनेमध्ये आहे. पॉल आम्हाला शिकवतो 2 कोरिन्थीकरासपत्राचा 10वा अध्याय आणि 4 आणि 5 वचनामध्ये तो आम्हाला ह्या गोष्टी शिकवतो. आम्ही समजून घेऊया ते काय म्हणतो तो. पहा, 2 कोरिन्थीकरासपत्राचा 10वा अध्याय 4 आणि 5 वचन. कारण आमच्या लढाईची हत्यारे दैहिक नाहीत. आता पहा, आमच्याकडं देहामध्ये असलेली तलवार नाही आहे किंवा मशीन गन नाही आहे, दैहिक नाही आहे आमची तलवार. मग कशी आहे? तर ती कोट पाडून टाकण्यास देवाकडून शक्तिमान आहेत. पहा, कोट कसले कोट? कुठले कोट? आमच्या मनामध्ये निर्माण झालेले असे ह्या जगाच्या युगाचे जे विचार आहेत त्या कोटाबद्दल बोललेलं आहे पॉल. ते दुसरे काहीतरी तुम्ही जर किल्ल्यावर गेला तिथं कोट असतात त्या कोटाबद्दल बोलत नाही आहे. आमच्या विचारांमध्ये
असे काही कोट निर्माण झालेले, अशी काही गोष्टी निर्माण झाली आहे, त्याच्यावर थरावर थर लावलेले, थरावर थर लावलेले आहेत. ह्यानी सांगितलं, त्यांनी सांगितलं, गुगल केलं आणि बऱ्याच गोष्टी झाल्या ज्यामुळं माझ्या मनामध्ये आलेल्या आहेत. आणि मग तिथं एक अशी भिंत तयार झालेली आहे, कोट पाडण्यासाठी समर्थ आहेत. वितर्क आणि जी काही उंच गोष्ट आपणास देवाच्या वितर्क. परत एकदा वाच बरं काय म्हटलेलं आहे, कोट पाडून टाकण्यास. तर ती कोट पाडून टाकण्यास देवाकडून शक्तिमान आहेत. वितर्क वितर्क आणि जी काही उंच गोष्ट आपणास देवाच्या ज्ञानाविरुद्ध उंचाविते ती पाडून टाकीत असता आम्ही प्रत्येक विचार ख्रिस्ताचा. एक मिनिट, आपण हळू बाजू यामध्ये म्हटलेलं आहे की देवाच्या ज्ञानाविरुद्ध उंचावलेली प्रत्येक गोष्ट देवाच्या वचनाविरुद्ध. म्हणून हा प्रॉब्लेम असा आहे की देवाच्या ज्ञानाविरुद्ध ज्या वेळेस एखादी गोष्ट आमच्या मनामध्ये येते ती कोट तयार करते, आमचं जीवन तयार करते, आम्हाला ते बंधन तयार करते. आणि त्या बंधनातून तुम्ही किती विचार घ्यायचा प्रयत्न केला ते आत घुसू शकत नाहीत, कारण तिथं कोट झालेलं आहे, तिथं तुमच्या मनामध्ये किल्ला झालेला आहे. ते तुम्हाला बदलू शकत नाही, तुमच्या शरीराला बदलू शकत नाही आहे. का? कारण तुमच्या मनात जसा मनुष्य मनामध्ये विचार करतो तसाच असतो. ह्या कोटांना, ह्या मनामध्ये झालेल्या भिंती पाडल्या गेल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये फरक, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या शरीरामध्ये फरक त्याद्वारे घडत जातो. मग पॉल तिथं म्हणतो की पहा, देव ज्ञानाविरुद्ध. माझ्या भावना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सर्वात मोठं आव्हान आणि चॅलेंज आमच्यासाठी काय आहे तर देवाच्या वचनाचं नॉलेज आमच्या मनात यायला पाहिजे. की देवाचं वचन सांगतं. आम्हाला जगाचं नॉलेज खूप आहे, जगाच्या ज्ञानाप्रमाणे बरेचसे लोक ह्या जगामध्ये यशस्वीता घ्यायचा प्रयत्न करतात, पण जोपर्यंत तुम्हाला देवाच्या वचनाचं ज्ञान नाही, हवेकडं ज्यावेळेस तो सैतान किंवा धूर्त साप बोलायला लागला त्यावेळेला त्या ठिकाणी तिने देवाच्या ज्ञानाविरुद्ध पाप केलं. प्रियांनो, पहिली गोष्ट त्यांनी डायरेक्ट म्हटलं की तुम्हाला कुठल्याच ह्या बागेतल्या झाडाचं फळ खायची परवानगी नाही आहे. पहा, तो लबाड आहे, लबाडाचा बाप आहे. देवाने ते बाग त्या आदामान हवेसाठी घडली होती, त्यामध्ये जे काही फळ होते ते आदामान हवेसाठी होते, पण त्यांनी सुरुवात केली लबाडीने. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की हवेने उत्तर दिलं नाही, ह्या बागेच्या मध्यभागी लावलेलं जे झाड आहे त्याचं फळ आम्हाला खायचं, त्याला हात देखील लावायचा नाही. त्या वचनामध्ये कदाचित आदामाने तिला सांगितलं असेल. प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेला आदामाकडं देव परमेश्वर आला त्यावेळेला देवाने आदामाला सांगितलं की बाबा रे, सगळं झाडाचे फळं खा, पण त्या झाडाचं खाऊ नको. आणि कदाचित आदामाकडून ती बातमी किंवा ते वचन हवेला गेलं की बाई सर्व झाडाचे फळ खा, खाशील तर मरशील. ओके. आणि मग ती म्हणती, आणि ते सेकंड हँड कदाचित होतं, डायरेक्ट देवापासून तिला मिळालं असं मला कुठं दिसत नाही. कधी कधी आमच्या जीवनात असंच होतं प्रियांनो. आणि म्हणून बऱ्याच वेळे लोक, आम्हाला फर्स्ट हँड माहिती देवाच्या वचनातून डायरेक्ट आमच्याकडे येण्याची गरज आहे. देवाचं वचन आम्ही ऐकायला पाहिजे, कारण ते आम्हाला बदलतं. देवाचं ज्ञान आमच्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि मग तिच्याकडून सैतानांना वाव मिळाला. ते आत्मिक युद्ध आहे. हे नॉलेज, हे ज्ञान जे आहे, नाही देवाने आम्हाला फक्त या झाडाचं फळ खाऊ नका असं सांगितलेलं, आम्हाला सर्व झाडाचं फळ खायला परवानगी आहे. पण सैतान आमच्या मनामध्ये ते धुरतं आणि मग तो त्यामध्ये टाकतो, नाही देवाला माहीत आहे जर तुम्ही ते फळ खालाल तर तुम्ही काय व्हाल वगैरे वगैरे. अजून तो लबाडी करत गेला, खोटं बोलत गेला आणि मग तिला पापात पाडला. आणि तेच काम तो तुमच्या माझ्या जीवनामध्ये करत असतो. वाचा देवज्ञानाविरुद्ध. देवाच्या ज्ञानाविरुद्ध उंचावते ती पाडून टाकीत असता आम्ही प्रत्येक विचार ख्रिस्ताचा. प्रत्येक विचार, ऐका, प्रत्येक
प्रत्येक विचार. आता ह्या वचनाकडं फार प्रत्येक विचार पास्टर तुम्हाला माहित नाही दिवसभरामध्ये. ऐका प्रियांनो, हे आत्मिक युद्ध आहे. प्रत्येक विचार जे तुमच्या मनात येणारे विचार आहेत आम्ही प्रत्येक विचार ख्रिस्ताचा आज्ञांकित होईल असा कैद करून नेतो. आणि प्रत्येक विचार ख्रिस्ताच्या आज्ञांकित होईल असे आम्ही कैद करून नेतो. प्रत्येक विचार बायबल सोसायटीच्या याच्यामधले प्रत्येक कल्पना, विचार आणि कल्पना. विचार विचार आमच्या जीवनात कल्पना निर्माण करतात. 5वं वचन वाचलं का? त्यामध्ये काय म्हटलेलं? प्रत्येक विचार ह्याच्या विचारातून कारण आमचं युद्ध कल्पनेचं युद्ध आहे, त्या विचारांचं युद्ध आहे. आणि म्हणून आम्हाला ह्या ठिकाणी मागणे आणि कल्पना, मागणे आणि विचार, ह्या विचारांकडे आम्हाला खूप लक्ष द्यायचं आहे. आज तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता? तुम्ही जी काही प्रार्थना देवाकडे केलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय विचार करता? फार महत्त्वाची गोष्ट आहे. बायबलमध्ये आम्हाला वारंवार ह्या गोष्टीबद्दल सांगितलं. जर तुम्ही अनुवादाचं पुस्तक गेला, अनुवादाच्या पुस्तकामध्ये 7वा अध्याय आणि 17 वचनामध्ये मोशे हा इस्रायली लोकांबरोबर बोलत आहे आणि तो म्हणतो की ज्या वेळेला तुम्ही त्या देशामध्ये जाल आणि तुम्ही त्या ठिकाणी 7 वेगवेगळे तुमच्यापेक्षा बलवान आणि मोठे राष्ट्र पाहाल, त्यावेळेला तुम्ही आपल्या मनात म्हणू नका. 17 वचन वाचा. जर तू आपल्या हृदयात म्हणशील की, तू आपल्या मनात, आपल्या हृदयात, आपल्या विचारात असं म्हणशील. तुम्ही मनात बोलू शकता ही राष्ट्रे माझ्यापेक्षा फार अधिक आहेत. तुमच्या मनामध्ये असा विचार आला की ही राष्ट्र माझ्यापेक्षा फार मोठी राष्ट्र आहेत. अरे बाबा, माझ्याने त्यांना वतनातून कसे घालवेल? मी त्यांना कसं काय घालू शकेन? मला कसं जमेल? ऐका प्रियांनो, या ठिकाणी हीच समस्या आहे. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनामध्ये असा प्रश्न करता की मला हे कसं करता येईल, मला, अरे ऐक, तुला देवा म्हणतोय की तू मनात असा विचार करू नको, कारण तो घालवणारा, त्याला हरवणारा प्रभू परमेश्वर आहे. मनामध्ये विचार येऊ शकतो, अरे हा रोग, हा आजार माझ्या जीवनामध्ये आला, तो मी का? तुम्हाला घालवायचा नाही. येशू ख्रिस्ताने तो वधस्तंभावरच घेतलेला आहे प्रियांनो. त्यांनी त्याला हरवलेलं आहे. बायबलचं वचन, त्याला बसल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. पण ज्या वेळेला मिळालेलं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला ते मिळणार नाहीये. मिळालेलं आहे, पण पास्टर मला वाटतं माझ्या शरीरामध्ये ते मला जाणवत नाही. हो, जाणवत नाही, रियालिटी आहे. पण ती शरीरातली जाणीव कुठून निर्माण होते? तुमच्या विचारातून निर्माण होते, त्या भावनेतून निर्माण होते. कुठली भावना? तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारामध्ये ज्यावेळेस त्या भावना येतात, त्या भावना, त्या कल्पना तुमच्या शरीराला भावनिक बनवतात. त्या विचाराद्वारे तुम्ही जीवन जगत असता प्रियांनो. पण आम्ही काय करतो? आम्ही प्रार्थना तर करतो, विश्वास ठेवतो, पण ज्या कल्पना आम्ही करतो त्या नकारात्मक कल्पना करतो. त्या कल्पना, ह्या जगाच्या कल्पना, युगासारख्या कल्पना करतो. युगातल्यासारखे भ्रष्ट विचार आमच्या मनामध्ये सातत्याने आमच्या मनावर ते प्रियांनो हल्ले करत असतात. टीव्हीच्या द्वारे, व्हॉट्सअपच्या द्वारे, मोबाईलच्या द्वारे, यूट्यूबच्या द्वारे, अजून काही असेल. आणि आम्हाला असं वाटतं की नाही, आता याच्यावर मी सहज नाही. प्रियांनो, जे तुम्ही आपल्या मनामध्ये घेतात ते तुम्हाला पकडून ठेवतं. ते तुमच्या जीवनामध्ये एक वॉल बनते, एक भिंत बनते आणि तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. सर्व बाबतीमध्ये, हे सर्व गोष्टींमध्ये आहे, सर्व एरियामध्ये. आपल्या मनात म्हणून, आपल्या हृदयात म्हणू नको पुढं हे कसं, मी ह्याला कसं घालवून देऊ. तर तू त्यांना भिवू नको. पहिली गोष्ट, त्यांना भिवू नको. आता अरे बापरे, एवढे मोठे राक्षसासारखे लोक आहेत तिथे, त्यांना भिवू नको. कसं भिवू नको ते सांगितलेलं. ऐका काय करायला. भिवू नको, कसं भिवू नको? पुढे वाचा 18 वचन. यहोवा तुझा देव याने फारोचे व सर्व मिस्राचे जे केले त्याची चांगली आठवण ठेव. काय कर तू त्याची चांगली? तुम्ही कसं भिवू नये त्या परिस्थितीला, त्या गोष्टींना, त्या कॅन्सरला किंवा त्या प्रसंगाला तुम्ही कसं भिवू नये, तर तू आठवण ठेव. म्हणजे काय करायचं? आठवण कुठं करता? तो आठवण कुठं करतात? विचारांमध्ये.
या विचारांमध्ये आठवण ठेव की यहोवाने आणि फारोचं आणि मिसर देशाचं कसं केलं. आठवण ठेव की देव परमेश्वराने तो तांबडा समुद्र दुभागला. आठवण ठेव ज्या वेळेस ते शत्रू तुझ्या मागं आले, तो तांबडा समुद्रामध्ये ते पूर्ण सैन्य बुडून मरण पावले. आठवण ठेव त्या 10 पिढा देवाने त्या राष्ट्रावर आणल्या, त्याची आठवण कर. आठवण कर तुझ्या जीवनामध्ये काय घडत आहे. बऱ्याच वेळा आम्ही त्या गोष्टींची आठवण करत नाही, कधी कधी आम्ही विसरून जातो. हो प्रियांनो, ही रियालिटी आहे. आम्ही देवाने माझ्या जीवनात अरे ते अद्भुत काम केलेलं आहे. मागं माझ्या जीवनामध्ये ही समस्या आली होती, पण देवाने मला माहिती आहे की अशा प्रकारे देवाने मला वाचवलं. ज्यावेळेस दावीद महाराज त्या गल्ल्याथाच्या समोर गेला आणि त्यावेळेला तो म्हणतो की ऐक, शौलाला तो बोलत आहे, शौल राजा, माझ्या जीवनामध्ये मी एका सिंहाला मारलेले, एकदा एका अस्वलाला मारलेले, त्याच्यासारखाच होईल. याचा अर्थ तो आपल्या जुन्या विजयांची आठवण करत आहे. परमेश्वराच्या साह्याने मी हे करणार आहे, तो आठवण करतो. आज तुमच्या समोर तुमची समस्या गोल्याथासारखी आहे, पण जीवनामध्ये लहान लहान गोष्टी कदाचित तुम्ही विजय घेतला असेल, त्याची आठवण ठेवा. जर देवाने तुम्हाला त्यातून बाहेर काढलं तर ह्या प्रसंगातून देव तुम्हाला बाहेर काढणार आहे. आठवण करा. भय आमच्या जीवनामध्ये येतं, पण भयामुळं परत एकदा तुम्हाला सांगतो, भय आम्हाला बांधून ठेवतं, कारण भय देवापासून नाही आहे. बायबलचं वचन सांगतं देवाने आम्हाला भीतीचा नाही तर प्रीतीचा, सुमनाचा आणि सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. भीती ही सैतानापासून आहे आणि ती आमच्या मनामध्ये, सैतान नाही त्या गोष्टीतून, एवढी मोठी समस्या आहे, एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, कसं काय याच्यावर मी मात करू, नाही करता येणार तुझ्या स्वतःच्या. पण तू आठवण कर. 19 वचन पण वाचा, काय म्हटलं त्या ठिकाणी. तुझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या मोठ्या परीक्षा आणि चिन्हे व चमत्कार व प्रतापी हात व लांब केलेला बाहू, ज्याकडून यहोवा तुझा देव याने तुला बाहेर काढून आणले, त्यांची आठवण ठेव. त्याची आठवण ठेव. ॲक्च्युली बायबल सोसायटीच्या अशा चांगली आठवण ठेव म्हटलेलं आहे. चांगली आठवण ठेव, चांगलं आठव. आणि मला वाटतं ते करण्याची, देवाचे केलेले चमत्कार ते चांगले आठव. हो, मला आठवतं माझ्या जीवनामध्ये मी हे काम करतो प्रियांनो. ज्या वेळेला मागच्या काही दिवसामध्ये हा करोनाचा विकार आला, मग काय करायचं, मी मत्तायापासून सुरुवात केली आणि येशू ख्रिस्तानी केलेले प्रत्येक आरोग्याच्या गोष्टीबद्दल मी दिवस आणि रात्र मनन करत होतो. कारण देवाचं वचन सांगतं की जे जीवनावर मनन करतात त्यांना जीवन आणि शांती मिळते. जे आत्म्याचं मनन करतात, आणि आत्मा हे देवाचं वचन आहे, जे आत्म्याचं, आणि जे देहाचं मनन करतात त्यांना काय मिळतं, मृत्यू मिळतो, मरण मिळतं. म्हणजे जर आम्हाला देवाच्या वचनावर मनन करायचं आहे, हे आत्म्याचं मनन आहे. चांगलं आठव की देवाने तेव्हा काय केलं. कदाचित तुमची आज आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे, तुम्हाला वाटणार पण देवाने काय केलं. योसेफाजवळ पण काही नव्हतं, तो खड्ड्यात होता, त्याच्या भावाने त्याला फेकलं होतं, पण देवाने त्याला एक पंतप्रधान बनवलं. तोच देव आहे, तो बदललेला देव नाही आहे. कदाचित तुम्ही आज काल परवा प्रभू येशूला स्वीकारलं, तुम्ही पास्टर मला माझ्या जीवनामध्ये काहीच अनुभव नाही आहेत, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बायबलचं वचन काढा आणि त्या गोष्टी वाचा. एक घटना सांगतो आणि मग पुढे जाऊन काही गोष्टी सांगतो. आमच्या चर्चमध्ये एक पास्टर हनोक पिंपळे आहेत, ओके, त्यांच्या जीवनातली ही साक्ष आहे प्रियांनो, आणि मला ती आठवली म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकदा ते प्रभूमध्ये नवीन आले होते आणि नवीनच प्रभूला त्यांनी स्वीकारलं होतं. भिल समाजातून ते प्रभूमध्ये आले, त्यांनी येशूचा स्वीकार केला आणि मग ते नवा करार वाचत होते. आणि एक दिवस असं झालं की नवा करार वाचत असताना त्यांनी त्या ठिकाणी 4 दिवसाचा जो लाजर मेलेला होता, त्याला मेलेला तो जिवंत झालेलं, त्याचं वाचन त्यांना माहीत होतं बायबलमध्ये. त्यांच्या घरामध्ये एक पाहुणे आले, त्यांचे कोणी नातेवाईक, त्यांच्या पत्नीचे कोणी नातेवाईक आले होते आणि ते राहिले असताना एक दिवस झाला, दुसऱ्या दिवशी त्यांची एक मुलगी आजारी होती, तिला ताप होता आणि अचानक ती मरण पावली.
मुलगी होतं का मुलगा होता मला आठवत नाही, पण ही साक्ष आहे प्रियांनो. आणि मरण पावली. आणि मग सगळेजण रडायला लागले. हे जे दादा आहेत आता ते पास्टर आहेत, त्यावेळेस ते पास्टर नव्हते, विश्वासणारे होते, नवीन होते प्रभूमध्ये. ते बाहेर गेले होते, ते तर आले आणि ते म्हणतात काय झालं रडायला, बाबा असं असं झालं मुलगी. मग त्यांनी खड्डा खणायला पण सुरुवात केली तिला पुरण्यासाठी वगैरे. मग ते बसले होते आणि मग ते प्रार्थना करू लागले. मग अचानक त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की देव परमेश्वर जर लाजाराला, आता हा विचार आला मला, तुम्हाला हे सांग, त्यांच्या मनात लाजाराला 4 दिवसानंतर मरणातून जिवंत करतो, तर ही मुलगी मरून 4च तास झालेत, देव हिला करणार नाही का? आणि मग त्यांनी त्या मुलीला त्या ठिकाणी घेतलं, त्या आईच्या जवळ बसले आणि ज्या ठिकाणी प्रार्थना चालते, म्हणजे आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना घेत होतो त्यावेळेला, आणि तिथं एक अशी प्रार्थना वजा अशी एक झोपडी होती, त्या झोपडीत आम्ही प्रार्थना घ्यायचो. त्यांनी तिथं घेऊन गेलं, ते बायबलचं वचन काढलं, ते वाचलं आणि ते देवाची स्तुती करू लागले, प्रार्थना करू लागले. 4 तास मरण पावलेली मुलगी अचानक त्या ठिकाणी रडायला लागली आणि प्रभूची ती रडायला लागली, लहान मुलगी, त्या आईच्या मांडीमध्ये, आणि तो मोठा चमत्कारचा अनुभव. पण तुम्ही जर अभ्यास केला तुम्हाला एक गोष्ट दिसेल की त्यांनी विचार केला. ही रियालिटी आहे. जर तुम्ही नवा करार वाचता आणि त्याचा विचार करता की हे अशा गोष्टी देवा करू शकतो, तर माझ्या जीवनामध्ये का नाही करू शकणार? पण कधी कधी आम्ही जेव्हा मोठे व्हायला लागतो त्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःच्या आता मलाच करायचं म्हणून अवलंबून राहायला लागतो. आठवण कर, 19 वचन काय सांगतं? त्यांची आठवण ठेव, त्याची आठवण ठेव. ज्या लोकांना तू भीतोस त्या सर्वांचे यहोवा तुझा देव तसेच करील. हालेलुया. जी भीती तुला वाटते ती भीती पूर्ण नाहीशी होईल जेव्हा तुमची, ही लक्षात ठेवा प्रियांनो, भीती तोपर्यंत निघून जात नाही जोपर्यंत आम्ही चांगली आठवण आमच्या मनामध्ये, विचारांमध्ये आठवण करणं खूप गरजेचं आहे. म्हणून ह्या मनाला सांभाळणं खूप गरजेचं आहे. कल्पना ज्या आहेत त्या कल्पना ह्या प्रियांनो वचनातून येण्याची गरज आहे. त्याच अनुवादाच्या 8व्या अध्यायाच्या 17 आणि 18 वचन वाचा. अनुवादाचं पुस्तक 8वा अध्याय आणि 17 आणि 18 वचन. आणि कदाचित तू आपल्या हृदयात म्हणशील की माझ्या शक्तीने, हृदयात म्हणशील, पुन्हा एकदा म्हणणं तुमच्या हृदयात असू शकतं. तुम्ही म्हणा कशा कल्पना करू शकतात, हृदयात असं म्हणशील की माझ्या शक्तीने व माझ्या हाताच्या बळाने ही संपत्ती माझ्यासाठी मिळवली आहे. हा, या ठिकाणी तो देव परमेश्वर आम्हाला शिकवत आहे की लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की तुम्ही तुमच्या मनात कळा, अरे मी शिस्त पाळली, मी कष्ट केले, मी असं केलं, मी हे केलं, माझ्यामुळं मी, आणि हा जो मी आहे जोपर्यंत त्या आमच्या सिंहासनावर बसलेला आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं, जो कोणी माझ्या मागे येतो त्याने त्या मीला नाकारावं, त्या स्वला नाकारावं आणि आपला वधस्तंभ घेऊन मी केलं, मी माझ्यामुळं, मी हे कष्ट केले, मी हे केले. बऱ्याच वेळा काही आई वडील सांगतात की मी असं केलं म्हणून माझ्या जीवनामध्ये असं घडलेलं आहे, मी असं करायचो. हा जो मी आहे तो प्रियांनो निघून गेला पाहिजे. कठीण आहे पण देवाची इच्छा आहे. असं आपल्या मनात म्हणशील, पुढं म्हणशील की माझ्या शक्तीने व माझ्या हाताच्या बळाने ही संपत्ती माझ्यासाठी मिळवली आहे, तर यहोवा तुझा देव याची तू आठवण ठेव. काय कर, तू यहोवा तुझा देव याची आठवण कर, विसरू नको. ज्यावेळेस तू ती नोकरी मागत होतास त्यावेळेस तू देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने तुला ती नोकरी दिली, तिथून तुझ्या जीवनामध्ये गोष्टी सुरू झाल्या, हे विसरू नकोस. विसरतो मनुष्य प्रियांनो, आठवण कर. तुझ्या जीवनामध्ये जे काही आहे, अजून तुम्हाला सांगतो प्रियांनो, जर तुम्ही ख्रिस्ती कुटुंबामधले आहात तर तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी केलेल्या प्रार्थनेचे उत्तर तुम्ही आहात. हा, आठवण कर, कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तोच आहे. हालेलुया. परमेश्वर शक्ती देणार आहे संपत्ती मिळवण्यासाठी. प्रियांनो, आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आमच्या मनाची काळजी घेण्याची, आठवण करण्याची, विचारांची सांगितलं, आणि ह्या सर्व गोष्टी त्या कल्पनेसंगती जोडलेल्या आहेत. मागणी आणि कल्पना ह्या खूप गरजेच्या आहेत पवित्र शास्त्रामध्ये. ह्याबद्दल इथंच नव्हे तर वारंवार वेगळ्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला आमचं आत्मिक युद्धाबद्दल सांगितलेलं आहे. पण प्रियांनो, अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, आणि ती म्हणजे आपण इफिस्कराच्या पत्रामध्ये जाऊया आणि 4थ्या अध्यायामध्ये. ओके, ॲक्च्युली
23 वचनामध्ये आपण लक्ष देणार आहोत जास्त. 23 वचन काय सांगतं पहा. आणि तुम्ही आपल्या मनाच्या वृत्तीत नवे व्हावे. तुम्ही आपल्या मनाच्या विचारांमध्ये, मनाच्या वृत्तीमध्ये, चित्त वृत्ती जी आहे, तुमच्या विचारांच्या कल्पना आहेत, त्यामध्ये तुम्ही नवीन केले जावेत. म्हणजे कसं? बदललेलं विचार. मनाच्या वृत्तीमध्ये तुम्ही नवीन केले. मग आणि जो नवा मनुष्य देवानुसार न्यायीपण व खरी पवित्रता यामध्ये अस्तित्वात आणलेला आहे तो तुम्ही अंगी ल्यावा. ऐका, तुमच्या मनामध्ये तुम्ही नवीन व्हायला पाहिजे. मग देवानुसार असलेला जो अद्भुत असं एक व्यक्तिमत्व तुमच्यामध्ये देवाने तयार केलेलं आहे त्याला तुम्ही धारण करू शकता. आणि तो व्यक्ती जो आहे देव सदृश्य आहे, देवानुसार आहे. त्याच्यामध्ये कुठला आजार नाही आहे, त्यामध्ये कुठलीही कमतरता नाही आहे, त्यामध्ये सर्व प्रकारची प्रीती आहे, त्यामध्ये सर्व प्रकारचा आनंद आहे, त्यामध्ये सर्व प्रकारची शांती आहे, सहनशीलता आहे, ममता आहे, चांगुलपणा आहे. सर्व फळांनी तो भरलेला आहे. त्यामध्ये सर्व आत्मिक आशीर्वादाने तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. पण तुम्हाला माहिती आहे का, हे 23 आणि 24 वचन मी वाचतो, पण 17 वचन वाचा बरं, काय लिहिलं 17 वचनामध्ये. यास्तव मी हे म्हणतो व प्रभूमध्ये साक्ष देतो की ज्याप्रमाणे राष्ट्रांचे लोकही आपल्या मनाच्या व्यर्थतेत चालतात. ऐका, राष्ट्राचे लोक आपल्या मनाच्या व्यर्थ, काही ख्रिस्ती लोक देखील आपल्या मनाच्या व्यर्थतेमध्ये जीवन जगतात. मनामध्ये भ्रष्ट विचार. आम्ही प्रत्येक जण प्रियांनो ह्या मनाच्या विचारांमध्ये आम्ही चालतो, आम्ही विचार करत राहतो. पुढे वाचा. त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. त्या मनाच्या विचारांमध्ये तुम्ही आता इथून पुढे चालू नये. पुढे वाचत जाऊया आपण. काय होतं त्या मनाच्या विचारांमुळे पहा. त्यांची बुद्धी अंधकारमय झालेली पहिली असतात. गोष्ट, त्यांच्या बुद्धीमध्ये अंधकार येतो. ह्या मनाच्या भ्रष्टतेमध्ये, मनाच्या विचारांमध्ये भ्रष्टता निर्माण होते. अंधकारमय बुद्धी, अंधकारमय होते. पहिली गोष्ट. पुढं झालेली असता त्यांच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्यांच्यात जे अज्ञान आहे. ऐका, बुद्धी अंधकारमय झाली, त्यामुळं अंतकरण कठीण झालं. अंतकरण कठीण, हे हृदय कठीण बनतं. आणि कठीण हृदयामध्ये किती वचन टाका काही फरक पडत नाही. कठीण हृदयामध्ये का? मनाच्या भ्रष्टता, मनाचे विचार, कठीण हृदय. त्यांना काय झालेलं आहे? वाचा ते वचन परत. त्यांच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्यांच्यात जे अज्ञान आहे, त्यांच्यामध्ये अज्ञान निर्माण होतं. अज्ञान निर्माण होतं. त्यामुळे ते देवाच्या जीवनापासून दूर झालेले आहेत. देवाच्या जीवनापासून. प्रियांनो, तुम्ही देवाच्या जीवनामध्ये आलेले लोक आहात. देवाला इच्छा आहे की तुम्ही देवाच्या जीवनाने जीवन जगायला पाहिजे. पुढं ते बधिरलेले असून, ते बधीर झालेले आहेत. त्यांनी लोभाने सर्व अशुद्धता करण्यासाठी आपणास कामातुरपणाच्या स्वाधीन केले आहे. याची सुरुवात कुठून झाली? मनातल्या विचारांपासून. आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की देवाची इच्छा आहे की तुमचे मनातले विचार हे फार महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून तुमच्या कल्पना, मागण्या आणि कल्पना, प्रियांनो, ज्या तुम्ही गोष्टी मागणा त्यात तुम्ही कल्पना देखील करायला पाहिजे विश्वासाने. कारण कल्पनेद्वारे तुमच्या जीवनामध्ये विश्वासाची सुरुवात होत आहे. कल्पना तुम्हाला तयार करते एक विश्वासामध्ये जीवन जगण्यासाठी. आणि म्हणून पॉल फिलिपिकराच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी तो त्यांना लिहितोय. आणि मला वाटतं किती वचन आहे पहा बरं, त्यातलं 7वं वचन आहे का ते? तो म्हणतो की नाही, 7वं आणि 8वं वचन आपण वाचूया. आपण फार फार महत्त्वाची गोष्ट पॉल म्हणतो, त्यांना समजावून सांगतो पहा. आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमची हृदये व तुमचे विचार ख्रिस्त येशूत राखील. शेवटी भावांनो, जे काही खरे, जे काही सन्मान्य, तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखेल. तुमचे विचार तुम्ही कोणामध्ये राखत आहात? तुमचे विचार तुम्ही कोणामध्ये राखत आहात? तुमचे विचार शेवटी बंधूंनो, तो एक सल्ला देतो. शेवटी बंधूंनो, शेवटी भावांनो, जे काही खरे, जे काही सत्य, सत्य देवाचं वचन आहे. जे काही सन्मान्य, जे काही सन्मान्य, जे काही न्यायी, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही प्रिय, जे काही सत्कीर्तिमान आहे,
जर काही सद्गुण व जर काही स्तुती पात्र असेल तर त्यांचे मनन करा. त्यांचे मनन करा. लक्षात ठेवा, तुम्हाला मनन करणार, तुम्हाला त्या ठिकाणी मनन करण्यासाठी बोलवलेलं आहे. म्हणजे त्याच्यावर विचार करा, त्याच्यावर कल्पना करा. माझ्या भावानं बहिणींनो, आज एवढंच सांगतो, ह्या कल्पना ह्या विषयावर आपण खूप काही संदेश देऊ शकतो, शिकवू शकतो, शिक्षण घेऊ शकतो. आज तुम्हाला एवढंच विनंती करतो की तुमच्या मनामधल्या विचारांची काळजी घ्या, कारण त्या विचारांमधून गोष्टी घडत चालतात. तुम्ही जे काही आहात ते तुम्ही ज्या प्रकारे विचार करता त्याप्रमाणे आहात. तुमच्या विचारांची काळजी घ्या. तुम्ही कसले विचार स्वतःच्या जीवनात घेतलेले आहेत? तुम्ही डॉक्टर तुमच्याबद्दल जे बोलतात तेच विचार घेतलेले आहेत का देवाचं वचनाचे रिपोर्ट तुम्ही आपल्या मनामध्ये घेतलेले आहेत? कुठले रिपोर्ट तुम्ही आपल्या जीवनामध्ये घेतलेले आहेत? प्रियांनो, आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, ह्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना तुम्हाला घडवतात, हे विचार तुम्हाला घडवतात. देवाच्या वचनाचे विचार असू द्यात आणि त्यामध्ये घडले जाऊया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ राजांच्या राजा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. स्वर्गीय पित्या, आज आम्ही आमचं समर्पण तुला करत आहोत. नासरत प्रभू येशूच्या नावामध्ये देवा, तुझं जे वचन आम्हापर्यंत आलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हे वचन आमच्या हृदयात आणि आमच्या अंतर्गणात लिहिलं जाऊ दे. पित्या, माझ्या प्रत्येक भावा बहिणीला तू कृपा दे की त्यांनी तुझ्या सत्यानुसार, त्याच्या वचनानुसार आपलं जीवन बदलावं आणि देबापा ह्या वचनावर त्यांनी मनन करणारा असावं. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो येत्या दिवसामध्ये जे बापा आम्ही ते रिझल्ट पाहणार आहोत, कारण जो वचन सांगताना आमची मागणी व कल्पना यापेक्षा आमच्यामध्ये कार्य करणाऱ्या सामर्थ्याने कार्य करण्याचा जो समर्थ आहे, अधिक आणि अधिक समर्थ आहे, तो आमच्यामध्ये काम करत आहे. प्रियांनो, प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तू आमच्यात काम करत आहेस, अधिक करण्यासाठी समर्थ आहेस. प्रभू, आम्हाला कृपा दे की आमच्या विचारांना आम्ही सांभाळावं, आमच्या कल्पनांना आम्ही सांभाळावं आणि तुझ्यामध्ये आम्ही स्थिर असावं. तुला धन्यवाद दे, स्तुती करत प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन आणि आमेन. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.